कोझिकोड भारतातील केरळ राज्यातील मलबार किनारपट्टी लगतचे एक शहर. हे मलबार कोस्ट म्हणून ओळखले जाणारे त्या प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे आणि ब्रिटिशकालीन मलबार जिल्ह्याची ही राजधानी होती. हे शहर इतिहासात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मल्याळम भाषेत याला कोझिकोड असे म्हटले, अरब व्यापाऱ्यांनी याला कालिकुट असं म्हटले, तमिळ लोक याला कलिकोट्टाई असं म्हणतात, तर चीन लोकांनी याला कलिफो असे म्हटले. या शहराचे आता अधिकृत नाव कोझिकोड असले तरी काही आवृत्तीमध्ये याला कलिकत नावाने ओळखले जाते. तर या शहराचा रामराम घेऊन आपण आता निघतोय एलापुझासाठी. आजची राईड असणार आहे 200 ते 230 किलोमीटरची. तर आजचा प्रवास काहीसा असा आहे. तर मित्र हो, मी ओमकाराने तुमचे स्वागत करतो आपल्या साऊथ इंडिया राईडच्या 4थ्या भागामध्ये. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकाराने तुमचे स्वागत आहे ओमकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला आहे 4था दिवस साऊथ इंडिया राईडचा. मागे आपला पॅन्थर आहे. हे आपलं हॉटेल होतं काल रात्री आपण इथे आलो होतो. ट्विन वेव्स करून हॉटेल होतं, तिथे आपण काल स्टे केला होता. आपण आहोत कोझिकोडेमध्ये. इथून जाणार आहोत आपण एलापुझाला, एलेपीला. सो आता इथे एक 13व्या शतकातलं महादेवाचं मंदिर आहे, त्याच्या दर्शनासाठी चाललो आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या पॅन्थरवर सगळं सामान लोड करूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. तर चला आता आपण जाऊया मंदिराच्या दर्शनासाठी. तळी शिव मंदिर किंवा तळी महाक्षेत्र हे केरळमधील कोझिकोडे शहराच्या मध्यभागी असलेले शिवदेवतेला समर्पित असं हिंदू मंदिर. हे मंदिर 14व्या शतकात कलिकतच्या झोमरींनी बांधले. तलीक्षेत्रम हे कोझिकोडे शहराच्या मध्यभागी असलेले एक सर्वात प्राचीन मंदिर आहे. शिव ही प्रमुख या मंदिरातली देवता आहे. गर्भगृहात ज्योतिर्लिंगाची स्थापना परशुरामाने केली असे मानले जाते. हे मंदिर केरळच्या पारंपरिक स्थापत्य शैलीत बांधले गेले. मंदिराच्या बाजूला सुंदर असे एक तलाव आहे. तलावासमोर गणपतीचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण घरी परतलो. पॅन्थरवर सामान लोड केलं आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. चला आपण आता कोझिकोडेवरून निघतोय. हा समोरचा जो दिसतोय तो कोझिकोडेचा बीच आहे. आय लव्ह कोझिकोडे दिसतोय. कोझिकोडे ॲक्च्युली सिटीच आहे, प्रॉपर डेव्हलप सिटी आहे. इथं मला मरीन ड्राईव्हच वाटलं. पूर्ण मरीन ड्राईव्ह सारखी वाईब आहे इथे. सकाळी बाजूलाच एक तळी शिवा टेम्पल होतं, तिकडे जाऊन आलो. आणि आता निघायला थोडा 10 वाजले. ठीक आहे, आजचं पण डेस्टिनेशन 200+ किलोमीटर्सवर आहे. एलापुझाला जाणार आहोत. एलेपुझा, काही जण एलेपी म्हणतात, काही जण एलापुझा म्हणतात. ॲज पर मॅप एलापुझा. सो तिकडे आपण आज जाणार आहोत. इथून जवळपास 230 किलोमीटर आहे, जवळपास कमी जास्त असेल. नारळ बघा यार. बिग बाजार. दहा वाजलेत म्हणजे आज पण ट्रॅफिक भेटणार. काल तर एवढा ट्रॅफिक होता ना, काय सांगू तुम्हाला. आपण ॲक्च्युली कोस्टल रूट टाईप येतो आहे, त्यामुळे ना गावातले रोड आहेत, छोटे रोड आहेत. मध्ये मध्ये तुम्हाला हायवे लागतात, पण मोस्टली बाजूचे आपल्या गावातले असल्यामुळे थोडा ट्रॅफिक लागतोच.
बघा, प्रॉपर कोस्टल रूट आहे. बाजूला कोझीकोडेचा समुद्र किनारा, साईडला छोटी छोटी गावं आहेत. तो कदाचित व्ह्यू पॉईंट असेल. आता फेरोक गावात आहोत. ब्रिज बघा काय भारी आहे. काय आहे असे जवळपास आता 50 ते 60 ब्रिज मी क्रॉस केले असते समुद्रावर. कडलुंडी नागारम बीच. केरळमध्ये आलो पण अजून एकही नारळ पाणी नाही पियालं. सो आता मध्ये थांबून ना कुठेतरी नारळ पाणी पिऊ. तोच मी शोधतोय, एखादा नारळवाला मिळेल मध्ये. उसाचे रस दिसत आहेत, नारळ पाणी अजून तरी दिसत नाही. तिरूरला पोचलो आपण आता. बाईक तर जवळपास दुपारचे 12 वाजलेत. कडक ऊन सुरू झालं. हाँ 155 कन्याकुमारी. हाँ से महाराष्ट्र मुंबई. हाँ चलो काय. कोल्लम 280, एरापुजा 180, सबरीमाला एर्नाकुलम 125, तिरुवनंतपुरम 328. तिरुवनंतपुरमच्या पुढे आपल्याला जायचं आहे कन्याकुमारी म्हणजे. आता आपण आहोत कोची कन्याकुमारी हायवेवर. हा वरती बघता तो पूर्ण तो ब्रिज आहे, अजून त्याचं काम बाकी आहे, त्यामुळे हे डायव्हर्जन्स दिलेत. दुसरा एक रोड होता थ्रिसूरवरनं, पण तो थोडा फिरून होता. हा थोडा मला वाटतं हायवे टू हायवे आहे, त्यामुळे मी इथूनच गेलो. बाबा आपल्याला कुठून कुठून घेऊन येते बघा. गावातला छोटासा रोड आहे. थ्रिसूर 19 तिथून जायचंच नाही आपल्याला. वादनपल्लीला आलो आहोत आपण. तिकडची नावं माझ्या लक्षात पण नाही राहत. आपण कुठून चाललो आहे, काय चाललो आहे. गुगल मॅपच्या भरोशावर आहोत ह्या लोकेशनला तरी. आता जेवण झालं, दुपारचे वाजले तर 2:45. याला पूजा अजून 100 किलोमीटर असेल, 100-110. ऊन भरपूर आहे, म्हणून 1 तास तरी दुपारी मी हॉटेलमध्येच थांबतो. हॉटेलमध्ये लंच करतो, तिकडेच 1 तास कमीत कमी जातोच. चार नंतर थोडं ऊन उतरेल, तोपर्यंत पण असंच आहे, कडकडीतून एकदम. त्यावरून हा ट्रॅफिक. हा ठीक आहे, चल. फ्यूल भरून घेऊया.
फुल करना है, फुल 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 हाँ. आय थिंक ती मासे पकडायची जाळी आहे. माशांची शेती होते असेल इथे. चला, अजून आपला ॲलेपी 66 किलोमीटर लांब आहे. 1 तास 51 मिनटं. केरळमध्ये जर तुम्ही राईडसाठी येणार असाल तर एक टिप माझ्याकडनं अशी आहे की तुम्ही सकाळी लवकरच निघा. त्याचं कारण असं की दुपारी इथे खूप ऊन असतं. 12पासनं चालू झालं आहे ते, आता 3 वाजता थोडं उतरलं आहे. कडक ऊन असतं एकदम. तरी आम्ही 1 तासमध्ये ब्रेक घेतला लंचसाठी. तरी आता काय जास्त किलोमीटर नाही बाकी आहेत कन्याकुमारीसाठी. आणि इकडचे रोड पण थोडे छोटे आहेत, अजून सगळे रेडी नाही आहेत. त्यामुळे थोडा पेस कमी होतो, तुम्ही पळू शकत नाही. जसं आपण कर्नाटकात पळू शकलो होतो ना. कर्नाटकात कसं सरळ सोट रोड होता आणि रोड टू रोड आपण येत होतो, आपण हायवेने येत होतो. हे थोडं आतले रोड आहेत, त्यामुळे थोडं टाईम जातो. प्लस इथे काय माहीत का, पण आतल्या रोडला पण कंटेनर आहेत. खूप कंटेनर बघितले मी आता, छोटे छोटे असून. कोच्चीला पोचलो आपण आता. इथून कन्याकुमारी 313 किलोमीटर दाखवत आहे. मध्ये आपल्याला 1-2 स्पॉट आहेत ते करायचे आहेत. उद्या आणि उद्या नाही, परवा करायचे ते 2 स्पॉट. आणि त्यानंतर आपलं कन्याकुमारीला जाऊ आपण. आता एर्नाकुलमला पोचलो आहे. बाजूलाच या साईडला एर्नाकुलम रेल्वे स्टेशन आहे. बापरे, रोडची कामं चालू आहेत, त्यामुळे एवढा ट्रॅफिक आहे ना. 30 किलोमीटरसाठी पण 1 तास लागतो. एर्नाकुलम एलापुजा समोर सरळ. बस मला काय ऐकणार ना. काय काय घेऊन चाललेत बाबा. हे बघितलं की मला एकच मूवी आठवतो, फायनल डेस्टिनेशन. पूजा येतं आता. 14 किलोमीटर आहे ती. सनसेट झाला आहे बऱ्यापैकी. आता थोडा उशीर झाला, ठीक आहे. आता ॲलेपीचा टर्न घेतला आहे. रोडवर एवढा ट्रॅफिक आहे. कंटेनर्स, ट्रक, बस. आता वाजले तर 6:30. KTDC रिपलँड एलापुजा, तिकडे आपल्याला रूम भेटला आहे. एकदम गाडी पार्क करूया. टोटल किलोमीटर झालेत 1407. चला आता मी तुम्हाला रूममध्ये भेटतो.
फायनली आपण आता LIPला पोचलो आहोत. किती वाजले तुला? 7 वाजले जवळपास. आणि आपण रिपल लँड करून हॉटेल आहे KTDCचंच आहे, तिकडे आपण आजचा स्टे घेतला आहे. लकीली आम्हाला तो भेटला. मी जस्ट ऑनलाईनचे काही यूट्यूबचे व्हिडिओ बघत होते, त्यामध्ये तो माझ्या लक्षात होता. सो आम्ही तिथेच आलो आहोत. तर मित्र, आजचा प्रवास थोडा हेक्टिक झाला आहे, थोडा म्हणजे खूपच. 200 किलोमीटरसाठी जवळपास 6, 7, 8 तास लागले, 8 ते 9 तास लागले. सकाळी आम्ही 10ला निघालो आणि आता पोचलो 7 वाजता. सो बेकार ट्रॅफिक भेटला आणि कंटेनर एवढे आहेत आणि रोडची एवढी कामं चालू आहेत की हालत बेकार झाली. सो मित्र, हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.